नमस्कार मित्र हो, आपण आहोत उदगीरमध्ये. लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका, जे कधीही जिल्हा होऊ शकतो, ज्यासाठी सर्व पक्षाचे सर्व नेत्याचे प्रयत्न आहेत. आणि अशा एका प्रसंगी की सचिनजी हुळे यांच्या मिसेसला भाजप राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवारी मिळालेली आहे. मी त्यांना सचिनरावना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जेव्हा उमेदवारी जाहीर झाली त्यावेळा तुम्हाला काय वाटलं? उमेदवारी जाहीर झाली असं म्हणण्यापेक्षा पहिलं मी सुरुवात सांगतो की भारतीय जनता पार्टीच्यांनी उदगीरमध्ये नगर परिषदेच्या नगराध्यक्षाच्या इच्छुक उमेदवारांना मागणी करण्यासाठी सांगितलं. टोटल 9 लोकांनी मागणी केली, त्यापैकी मी पण माझ्या पत्नीसाठी मी मागणी केली. त्यानंतर पक्षांनी त्यांचा काय सर्वे आहे, जनतेतील सर्वे असेल, पुन्हा पक्षाचे काय नियम अटी म्हणजे त्यांच्या प्रमाणे एक सर्वे असेल, असं सर्व नेत्यांनी सर्वे करून प्रदेशाला कळवला. त्यामधून आम्हाला निवडण्यात आलं. समजा आमच्या पत्नीच्या नावाला सर्वांची संमती आली. फार छान वाटलं की भारतीय जनता पार्टीनं आमच्यावर विश्वास दाखवला आणि एक जोमानं काम करण्यासाठी, नगर परिषदेला एक चांगलं काम करण्यासाठी व पक्षाचं इथून पुढे वाटचाल हे करण्यासाठी एक जबाबदारी दिली. त्याबद्दल माननीय माजी मंत्री व आमदार संजयभाऊ बनसोडे यांच्याच नियंत्रणाखाली व यांच्या अध्यक्षतेखालीच हे सर्व चालू आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय बसवराज पटेल मुरुमकर साहेब आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब व औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार साहेब आणि रेणापूर मतदारसंघातले विधानसभा आमदार रमेशप्पा कराड साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक इथं राजशेरजी निटरे साहेब, गोविंदांना केंद्रे साहेब, भगवानरावजी पाटील तळेगावकर साहेब, रामचंद्र तिरुके साहेब, बसवराज पाटील कवळखेडकर साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली आमची राहुल केंद्रे जिल्हा परिषदचे अध्यक्ष, राहुल केंद्रे जिल्हा परिषद अध्यक्ष, आपला ह्यांचा मुलगा बसवराजजी बागबंडे साहेब, मनोजजी पुदाले साहेब माजी शहराध्यक्ष यांच्या आणि सुधीर भाऊ भोसले माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष माजी, यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली हे चालू आहे. पण प्रमुख नेते म्हणून राजशेरजी निटरे सावकार, भगवानराव पाटील तळेगावकर, रामभाऊ तिरुके, गोविंदांना केंद्रे, राहुलजी केंद्रे, बसवराज पाटील कवळखेडकर साहेब हे लोक प्रचाराचे प्रमुख. त्याच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा वेगवेगळ्या सेल, महिला आघाडीच्या वेगवेगळ्या पदाधिकारी या सगळेजण सक्रिय करून आपण ही यंत्रणा राबवणार आहात. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला उमेदवारी दिली त्याच प्रकारे तुम्हाला म्हणजे राष्ट्रवादीचे या ठिकाणचे आमदार, माजी मंत्री यांनीही जे राष्ट्रवादीला जागा न मागता त्यांनी म्हणजे तुमच्या म्हणजे भाजपला ही जागा सोडली, याबद्दल तुम्ही संजय बनसोडे साहेबाबद्दल काय म्हणू इच्छिता? मुळात मला युती आहे किंवा नाही याबद्दल कल्पना नव्हती. नंतर काही दिवसांना युती आहे म्हणून कळाली. पण स्थानिक आमदार ते असल्याने आणि गेली नगर परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असल्याने आणि दोघांचंही तुल्यबळ समान असल्यामुळं आमचे म्हणजे बनसोडे साहेबांनी व आमच्या जिल्ह्यातील नेत्यांनी दोघांनीही ठरवलं की आपण युती करून लढू. युती करून लढवल्यानंतर आपल्या जागा आणखीन जास्त निवडून येतील. आणि यामध्ये सर्वात मोठापणा आणि सर्वात जो विश्वास दाखवला आहे तो बनसोडे साहेबांनी दाखवला आहे. आणि बनसोडे साहेबांनी
होकार दिल्यानंतर, संमती दिल्यानंतरच नेत्यांनी युती करण्यासंदर्भात चर्चा पुढे होऊन युती झालेली आहे. तर एकूण उदगीरमध्ये किती प्रभाग आहेत आणि एकूण किती उमेदवार म्हणजे या निवडणुकीमध्ये लोकांना निवडून द्यायचे? नगरसेवक पदासाठी किती, तर नगराध्यक्ष एक, तर किती एकूण उमेदवार म्हणजे निवडून द्यायचे आहेत? उदगीर शहरामध्ये नगराध्यक्ष पदासाठी एक उमेदवार आहे आणि 20 प्रभागामध्ये 40 उमेदवार आहेत. त्यापैकी 17 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर लढत आहेत आणि 23 उमेदवार हे राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर लढत आहेत. तर आता या 20 प्रभागामध्ये तिकीट डिक्लेअर होऊन 3-4 दिवस झाले. आपले म्हणजे तसं अचानक नाही, पण तुमचा जनसंपर्क, पॉम्पलेट, पत्रक, डोअर टू डोअर यामध्ये आतापर्यंत किती घरापर्यंत आपण पोहोचलो? म्हणजे मी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या या पद्धतीनं सर्वांच्या भेटीगाठी तर चालूच आहेत. पण उमेदवार आमचे नेते बनसोडे साहेब आणि आमचे नेते गोविंदांना हे नेत्यासोबत आणि पूर्ण जनतेच्या तर डोर टू डोर भेट, हे प्रभाग 1, 2, 12, 13, 14, 9, 10, 11 अर्धा झालेला आहे आणि उद्याला आम्ही 3, 4, 5 करतोय आणि 2 दिवसात पूर्ण उर्वरित सगळे प्रभाग डोर टू डोर जाऊन आम्ही कंप्लीट करणार. अच्छा, तुम्हालाच इथं आपला MIMचा उमेदवार आहे, काँग्रेसचा उमेदवार आहे, पुन्हा नुकतंच शिंदे सेनेमध्ये गेलेले भालेराव साहेबाचा उमेदवार आहे. तर तुम्हाला लोकांनी कशासाठी मत द्यावं आणि त्या अगोदर नगरसेवक असताना तुम्ही काय काय कामं केले? त्या काळात तुम्ही बांधकाम सभापतीही होतात, तर बांधकाम सभापती म्हणून तुम्ही काय काम केलं? 2016च्या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेला उमेदवार, तो प्रभाग 11च होता त्यावेळेस. त्यावेळेस मी नगरपालिकेमध्ये बरंच तर रेग्युलर कामात जे असतात, स्वच्छता असेल, रोड, नाली, पाणी, लाईट, या बाबतीत तर कामं प्रभागामध्ये झालेलीच होती. पण या वेगळे काम मी बांधकाम सभापती असताना एक केलं की बांधकाम परवानगीसाठी जे जनतेला जो त्रास होत होता, म्हणजे काही त्रुटी असायच्या, त्या कंप्लायन्स होत नव्हत्या, तर यासाठी मी जनता दरबार घेतली होती आणि जनता दरबारमध्ये त्याच ठिकाणी CO, त्याच ठिकाणी इंजिनियर सर्व एकत्रित बसून जेवढे प्रलंबित बांधकाम परवानग्या होत्या ते एका दिवसातच मी बऱ्याच त्यामध्ये बांधकाम परवानग्या कंप्लीट करून परवानगी दिलेली आहे. हे एक मोठं काम केलेलं होतं. आता तुम्हाला अनुभव आहे, त्यामुळं होम मिनिस्टरनीही तुम्हाला लोकसंपर्क, जाणं येणं, लोकांच्या गाठीभेटी, कामाचं पद्धत, तर येणाऱ्या काळात एक प्राधान्यानं तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर एक 5-7 कोणची ठळक कामं काय करावीशी अशी वाटतात, किंवा तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही काय सांगितलेलं आहे? जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केलेला आहे. त्यामध्ये मुळात पहिल्यांदा सांगतो, आम्ही भेटीगाठी करत असताना काही छोट्या मोठ्या कामं सांगतात, जे की जाहीरनाम्याच्या, नाली केली पण नालीवर बेड नाही आहे, कुठं रोड केलंय पण काही ठिकाणी पाणी साचतंय. तर हे अशा छोट्या गोष्टी ज्या आम्ही भेटीगाठी अंती सांगितल्या, तर त्या आम्ही निवडून आल्या येत्या 3 महिन्यात ते काम पहिलं जे सुचवलेले आहे ते पहिलं लवकरात लवकर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू आणि जे जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलेलं आहे ते आमच्या पूर्ण कार्यकाळामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. जाहीरनाम्यामध्ये प्रामुख्यानं कोणकोणती अशी कामं की तुम्ही आश्वासन देत आहात लोकांना, किंवा तुमचा संयुक्त जाहीरनाम्यात नेमकं काय काय आहे ते सांगू शकाल का? मुळात नगरपालिका हे काम करते 4 मूलभूत गरजावर. ती आहे रोड, नाली, रस्ता, पाणी, लाईट. या सुविधांचं आज ताग्यात तर पण चांगलं आहे, पण त्यामध्ये कुठं त्रुटी आहेत ते पाहून त्यांना चांगलं अत्याधुनिक कसं करता येईल त्याबद्दल आम्ही चांगला प्रयत्न करू. आणि जे रोड आता
काही प्रमाणात खराब झालेल्या असतील, काही झालेल्या, त्या पण दुरुस्तीचं काम करू. आता मूलभूत प्रश्न, पाणी पुरवठा. तर किती दिवसाला उदगीरला पाणी येतं, सोडलं जातं सध्या? सध्या दररोज पाणी येत आहे. आता तुम्ही आल्यानंतर असे काही भाग आहेत का की ज्या भागात नळ झालेले नाहीत, नवीन वस्ती झालेली आहे, असं काही नप हद्दीत आहे का? नाही, उलटा आम्ही नपा हद्दीच्या बाहेर सुद्धा आम्ही कनेक्शन दिलेले आहेत. कारण ही मूलभूत गरज आहे. आता माझ्याच प्रभागामध्ये लगतचा ग्रामपंचायत प्रभाग आहे आणि त्यामध्ये पंचाळ कॉलनी आहे, पण ती आहे मलकापूरमध्ये. पण आमच्या कार्यकाळामध्ये आम्ही ती पाणी तर सर्वांनाच द्यायचं आहे, कारण पाणी हे मूलभूत गरजामध्ये येते. तर आम्ही तो नियम वगळता आमची फक्त पाणीपट्टी तुम्ही जी काय असेल ती पेड करा, आम्ही त्यांना पाणी देऊन तिथंपर्यंत आपण घेऊन जाऊन गेलाय. आणि आता जरी आपण आमच्या हद्दीच्या बाहेर कुठं राहिला असेल किंवा तिथं पाणी कोणी उपलब्ध करून देत नसेल तर आम्ही तिथं पण देऊ. रस्ते आणि दिवाबत्ती याबद्दल काय, म्हणजे तुम्ही काही सांगितलंय का विशेष, की बाबा शहर सुंदर शहर, स्वच्छ शहर, सुरक्षित शहर यासाठी CCTV कॅमेरे लावणार की ज्यामुळं लोकांना सुरक्षितता राहिली पाहिजे, गुन्हेगारीला नियंत्रण केलं पाहिजे, तर या दृष्टिकोनातून तुमच्या काही संकल्पना आहेत का? मुळात या अगोदरच चौकामध्ये नगरपालिके थ्रू कॅमेरे बसवण्यात आलेले आहे. त्याची व्याप्ती किती वाढवण्यात येईल आणि त्याचं आपणाला जनतेला कसा फायदा होईल याबद्दलचं काम करून जेवढी संख्या वाढवता येईल. आणि ती कॅमेरे फार जुन्या टेक्नॉलॉजीचे आहेत. आता अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचे कॅमेरे आपण त्या ठिकाणी रिप्लेसमेंट करून बसवण्याचा विचार आहे. आता नगरपालिकेची इमारत हे सध्या व्यापारी संकुलनामध्येच आहे. भविष्यात काही नगरपालिकेची नवीन जागा किंवा काही असा प्रस्ताव आहे का? अशात तर काही नाही आहे, पण बनसोडे साहेबांचा काम करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार जर बघितलं तर ते कुठं ना कुठं जागा उपलब्ध करतील आणि नवीन दिशानुसार काय काम करता येईल ते बघतील. अच्छा, आता बांधकामं भरपूर झाली, बिल्डिंगी भरपूर झाल्या, तर वृक्षारोपण मध्ये काही कार्यक्रमही झाले, तर हरित लातूर दिवसेंदिवस शहरामध्ये वृक्ष कमी होत चाललेत, बकार शहर होत चाललेत, तर वृक्षारोपणासंदर्भात काही आपला काही धाडसी कार्यक्रम असा काही आहे का? सर, या अगोदर पण वृक्षारोपणावर भरपूर काम झालेलं आहे. झाडे लावा झाडे जगवामध्ये जेवढे उदगीरमध्ये ग्रीन बेल्ट होते त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात झाडे लावायचं काम झालेलं आहे. आणखीन कुठं जर आम्हाला ओपन जागा भेटली किंवा ग्रीन बेल्ट भेटला तर त्या ठिकाणी आणखीन आपण झाडे लावण्याचा प्रयत्न करू. उदगीर हे सर्व धर्म समभाव मानणार आहे. या ठिकाणी उदयगिरी बाबा मंदिर या ठिकाणी आहे, किंवा वेगवेगळ्या मंदिराचं तीर्थक्षेत्र विकास, किंवा आपण जर पाहिलं तर महात्मा बसवेश्वराचा पुतळा, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, अण्णाभाऊचा पुतळा, महात्मा गांधीचा पुतळा, असे हे सगळं होत असताना किंवा प्रवेशद्वार झालेत, तर या आपल्या काळात आणखीन काय असं की ज्याची ओळख, उदगीरची ओळख वेगळी व्हावी यासाठी? एक व्यापारी शहर आहे, व्यापाऱ्याच्या काही अडचणी असू शकतात, पुन्हा ट्रान्सपोर्टच्या गाड्या, पार्किंग, ट्रॅफिकची समस्या आहे, तर या संदर्भात काही आपलं भविष्यात नियोजन आहे का? माननीय बनसोडे साहेबांच्या कार्यशैलीवर मला विश्वास असल्यामुळं आणि त्यांनी केलेला शहराचा बदल या हे लोकांना तर समोरच आहेच आहे. तर त्यांच्या सोबत राहून माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांना मी विनंती करून बनसोडे साहेबांच्या माध्यमातून जर उदगीर शहर हे स्मार्ट सिटी अंतर्गत जर त्याची नोंदणी झाली तर आपण जेवढे काही आपण म्हणतात ट्रान्सपोर्टेशनचा विषय असेल, हरित क्रांतीचा विषय असेल, असे बरेच जे छोट्या मोठ्या अडचणी असतील, स्मार्ट सिटीमध्ये ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि ते लवकरात लवकर होतील. अच्छा, एकंदरीत वाचनालय संस्कृती, UPSC MPSC कोचिंग क्लासेस असं काही करण्याचा भविष्यात आपला काही मनोदय आहे का?
शिक्षणावर बऱ्याचपैकी भर देण्यात येईल आणि अत्याधुनिक शिक्षणासाठी नगरपालिकेमधून काय करता येईल, गुणवत्तेसाठी काय करता येईल यावर पण विचार केला जाईल. या ठिकाणी स्टेडियम आहे का? स्टेडियमला जागा आहे का? क्रीडा संकुल आहे ना, बौद्ध विहाराच्या समोर क्रीडा संकुल फार मोठी जागा आहे. बांधकाम नाही, बांधकाम नाहीये, ओपन ग्राउंड आहे. आणि नवीन एक जिल्हा परिषद मैदानावर क्रीडा संकुलचं काम चालू आहे. पण बौद्ध विहाराच्या समोर बरीच मोठी ओपन जागा आहे जी क्रीडा संकुलासाठीच आरक्षित ठेवलेली आहे. तर यापुढं क्रीडा संकुलाचा मोठं नियोजन काहीतरी माननीय आमदार साहेबांच्या विचारात आहे आणि ते भारतीय जनता पार्टीच्या देवाभाऊकडून आणि माननीय संजय भाऊकडून या दोघांच्या विचारातून तो योजना काही ना काही साकारण्यात येईल. एकंदरीत आता आपण इथले रहिवासी आहात, नगरसेवक राहिलात, तुम्हाला तुमच्या किती जागा येतील असं वाटतंय? आमच्या युतीच्या पूर्ण जागा निवडून येतील आणि मताधिक्यानं निवडून येतील हा माझा पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या नेत्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि यासाठी संजय भाऊ गोविंदांना केंद्रे हे अहोरात्र प्रयत्न करत आहेत आणि ह्याच्यावर मला विश्वास आहे आमच्या पूर्ण जागा निवडून. अच्छा, तर आपला आत्मविश्वास, आपली दुर्दम्य इच्छाशक्ती हे पाहत असताना आपण लोकांच्या सेवेची फार मोठी संधी आपल्याला कर्मधर्म संयोगानं, पक्षाच्या विश्वासानं आणि तुमच्या कामाची चुलक बघून मध्यंतरी अशी चर्चा होती की निटोरे साहेब थोडं नाराज आहेत, बागबंदी इच्छुक होते का? त्यांच्या घरचे नाही? हा, इच्छुक होते. मग आता हे सगळे कामाला लागलेत का? हो, सगळे कामाला लागलेत. अच्छा. माननीय राष्ट्रजी निटोरे सावकार हे स्वतःचा म्हणजे एवढा मोठेपणा दाखवून त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विश्वास ठेवून अपक्षाचा सुद्धा फॉर्म त्यांनी वापस घेतला. अच्छा. परत ते धडाडीने आणि फार जोरानं त्यांनी कामाला लागलेत. प्रत्येक ठिकाणी सभेला येत आहेत, प्रत्येक भाषणं करतायत आणि या पुढील काळात त्यांचा जो पूर्ण नगरपालिकेचा अनुभव आहे तो आमच्या पूर्ण पुढील कार्यकाळात कामाला येणार आहे. आता या शहरामध्ये मोठे उद्योगपती राहतात. या ठिकाणी आपले भगवानराव पाटील तळेगावकर त्यांचा मुलगा आहे, पुन्हा निटुरे राजेश्वररावजी त्यांचा रेजिओ हा मुलगा आहे. तर असे प्रभावशाली म्हणजे असा कच्चा उमेदवार तुम्हाला कोणता वाटतोय का? म्हणजे तुमच्या ह्या पूर्ण 20 प्रभागामध्ये कुठल्याही याच्यामधला मला युतीच्या माध्यमातून कुठलाही उमेदवार आमचा कच्चा नाही आहे. सगळे प्रबळ आणि चांगले उमेदवार आहे. एकूण मतदान किती आहे? 83,700 मतदान आहे. अच्छा. आपण एक चांगल्या प्रकारे अभ्यास करून या निवडणुकीला सामोरे जात आहात. सौ स्वातीताई सचिन होडे यांना आणि तुमच्या सर्वांना मराठवाडा नेता परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. घाईत असताना तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि एका दिलानं, एका मतानं रुसले फुगले जे राहिले त्यांना घेऊन या भागातले संत महंत जे आहेत, ऋषी, या सगळ्या लोकांना भेटून आपण या शहराचा एक चेहरा मोहरा आणखीन बदलण्यासाठी आणि तुम्ही म्हटल्यासारखं जिल्हा निर्मितीसाठी सुद्धा नगरपालिकेची भूमिका ही महत्त्वाची असते. पाठपुरावा, जनजागृती, तर उदगीरचा नावलौकिक वाढावा आणि खऱ्या अर्थानं तुमचाही म्हणजे देश का विकास, पुन्हा जिल्ह्याचा विकास आणि मग गावचा विकास, त्याग समर्पण या भूमिकेतनं काम करावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि मराठवाडा नेत्याला आपण मुलाखत दिलात की त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.